या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठे आरोप कोणावरती होत आहेत किंवा सुषमा अंधारे कोणावर आरोप करतात तर रणजितसिंग नाईक निंबाळकरांवरती। आज फलटणच्या गजानन चौकामध्ये रणजितसिंग नाईक निंबाळकर यांची एक सभा पार पडते आणि या सभेच्या ठिकाणी त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या आरोपांना रणजितसिंग नाईक निंबाळकर काही उत्तर देतात का हे पाहावं लागेल। तर फलटणच्या गजानन चौकामध्ये होत असलेल्या सभेची थेट दृश्य आपण पाहतोय। रणजितसिंग निंबाळकर या सभेसाठी पोहोचलेले आहेत। ते काय बोलतात किंवा त्यांच्यावरती सातत्याने जे आरोप होत आहेत त्या आरोपांना ते काही उत्तर देणार का हे पाहावं लागेल। जेव्हा आरोपांना सुरुवात झालेली होती तेव्हा मुख्यमंत्री सुद्धा फलटणमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचलेले होते आणि एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंग निंबाळकर यांची पाठराखण सुद्धा केली होती। त्यावेळी बोलताना रणजितसिंग काहीसे भावुक सुद्धा झालेले होते, पण तरी सुद्धा आरोपांची मालिका काही थांबली नाही। आज होणाऱ्या सभेमध्ये रणजितसिंग निंबाळकर या सगळ्या आरोपांबद्दल काही बोलतात का हे बघावं लागेल। आणि या सभेवरनं फलटणच्या गजानन चौकामध्ये जी सभा पार पडते त्या सभेवरनं सुषमा अंधारेंनी रणजित निंबाळकरांना काही सवाल विचारलेले आहेत। संध्याकाळी 6ला उत्तर द्यायचे म्हणे त्यांनी आव्हान दिलंय की या म्हणून। अहो फोन करून सांगायचं तुम्ही आम्हाला, आम्ही आलो असतो, आम्ही येऊ तुमच्याकडे। मुळात तुम्ही का उत्तर देताय, तुम्ही उत्तर का देताय ते आम्हाला सांगा, कारण तुम्ही उत्तर द्यायचं काहीच कारण नाही। आम्ही तुम्हाला आरोपी म्हणलंय का? तुम्ही स्वतः आरोपी का म्हणताय स्वतःला? उलट आम्ही तर म्हणतोय मी तुमची पाहुणी आहे, तुमची बहीण आहे, या माझ्या सोबत आणि मदत करा माझी इथं आरोपपत्र दाखल करायला। आणि फलटण